विषाचा परिणाम झाल्यावर खरं सांगायचं मला शिंदे साहेब बघायला आले, सर्वजण बघायला आले, पण विष घालून बघायला येऊन म्हणजे एखाद्या स्वतःच्या बायकोला मारायचं आणि घरात पुरायचं आणि सांगायचं की लोकांना कोण तर मारले, फाशी घेतलंय, त्या प्रकारे मला या ठिकाणी छळ केलं, मला विष पाजले. हे विष कुठे मिळत नाहीये, हे डॉक्टरला मिळतंय. डॉक्टर त्याचा मुलगा आहे, त्याला सासरे मुलाचं फौजी आहे. हे थॅलियम नावाचं व्यास विष कुणाकडे मिळत नाही, हे त्यांच्याकडे मिळत नाही. त्यांनी पालकमंत्री होते, त्यांनी पालकमंत्री होते, पण विष वाहनाचं प्रकरण चौकशी केले नाही. आमचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. आता मी एवढं सिनियर माणूस, मला विष घातल्यानंतर मला एक तर तुम्ही विनाकारण माझ्या घरी येऊन तुम्ही पंचकी ताईचं नाव सांगायला लावला, तुम्ही निंबर्गी सराचं नाव लावला, तुम्ही कैलास जोशी कामाडीचं नाव घालायला लावला. तुम्ही सांगितल्यामुळं नाव घातलो. मला वाटलं मालक आमचं खरं सांगताय. मालक एवढा कडू माणूस या आपल्या सोलापूर शहरात कोणी नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे, काही तुम्ही माझ्यासाठी तुमच्या भावासाठी तुम्ही विधानसभेत नाही राहत, आता लोकसभेत आहे, तुम्ही त्याची चौकशी करा. मला 100% खात्री आहे, मला सोलापूर शहरातले भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि त्याच्या बगलबच्चे त्यांचे नगरसेवक त्यांच्यावर फिरणारे लोक विष घातलेले आहेत. तरी मला सांगायचं अजून, त्यांनी पालकमंत्री असताना 8 मंत्रीपद होते. त्याला काय तर वाटलं लोकांना आमच्या भाजपच्या त्यांनी काय तर चांगलं काम करेल. अहो त्यांनी कामगार मंत्री होते, कोणाला काम लावलंय का? त्यांनी वस्त्रोद्योग मंत्री होते, त्यांनी आपल्या इथं टेक्सटाईल पार्क वस्त्रोद्योग आणलाय का? त्यांनी दारूबंदी खात्याचे मंत्री होते. काही दारूबंदी खात्याच्या मंत्रीमध्ये फक्त दारू, मटका, जुगार आणि आपलं देशी दारू आणि बिअर बार परमिट रूम एवढंच द्यायचं काम केलंय. दुसरं कुठलंही चांगलं काम केलेलं नाहीये. काही मी इथं बसलो, हे विजयी चौक आहे, या विजयी चौकात आमचे कैलासवासी प्रमोद महाजन साहेब भाषणाला येत होते, आम्ही बघितलो, म्हणून एकदा विजय नाव चौक पडलं जाईल. आज या विजयी चौकात महेश अण्णाचा सभा चालू आहे. म्हणजे महेश अण्णाचा सभा चालू आहे म्हणजे महेश अण्णा या ठिकाणी आमदार होणारच. महेश अण्णाला बी आणि ताईला बी विनंती करायचं आहे, ताई या बाजूला एक रस्ता आहे, हे समोरचा रस्ता आहे, हे रस्ता महापालिकेच्या निधी मधनं काम केले, तेही महापालिकेच्या याच्यामधनं काम केले, परंतु आमदार साहेबांनी तेच रस्ता डबल सुचवलं. त्याच्या पुरावानिशी काढलेला आहे, त्या संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड केलं. त्यांनी रस्ते सर्व बोगस काम केलेलं आहे. त्यांनी कुठलंही काम व्यवस्थित सांगितलं. मी फक्त ताईमुळे आलो, मी फक्त ताईमुळे आलो, तुकड्या ताईचे तुम्ही आभार माना माझ्या वतीने, असं त्यांनी स्वतः मला सांगितलं. आणि खरोखरच साहेब असतील, ताई असेल, यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं. आणि मला 2 वर्षापूर्वी साहेबांनी सांगितलं की तुम्हाला तयारी करायची आहे, आणि दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून आपण पवार साहेबांकडे पाहतो. लोक काहीतरी वेगळं बोलत असतील, काहीतरी हे करत असतील, परंतु निश्चित मी पाहिलं की शरद पवार साहेबांकडे ज्याच्यावेळी मी भेटलो त्यावेळी त्यांनी मला ताकद देण्याचे काम केलं. मी सुरुवातीला 1-2-3 कामं त्यांना सांगितले होते जे सोलापूरच्या हिताचे होते. त्यात सगळ्यात महत्त्वाचा होता सोलापूरचा पाणी पुरवठा, आणि त्यामध्ये नंतर आपलं सिटी डेव्हलपमेंट प्लॅन आणि कोऑपरेटिव्ह मधले काही सोसायट्यांचे काही हे होत्या, अडचणी होत्या. मी साहेबांना सांगितलं, बारामतीमध्ये मी भेटलो होतो की साहेब असे काही प्रश्न आहेत, आपल्याला हे करावं लागेल. त्यांनी मला सांगितलं की आज सध्या अधिवेशन चालू आहे, तुम्ही असं करा 2 दिवस मुक्कामाच्या हिशोबाने मुंबईला या. आणि मला वाटलं मला काय कळलं नाही. परत त्यांच्या पीएचा 2 अधिवेशन संपल्याबरोबर मला फोन आला, तुमचे काय नेमके मागण्या आहेत त्याचं निवेदन मला व्हॉट्सअपवर पाठवा म्हणून सांगितलं. आणि मला त्यांनी वेळ दिली. मी गेलो तर मला आश्चर्य वाटलं की साहेबांनी मला कुठल्याही मंत्र्याकडे पाठवलं नाही. मंत्री आणि तिथले प्रिन्सिपल सेक्रेटरीजना साहेबांनी घरी बोलावलं
आणि त्यांच्या समवेत माझी मीटिंग लावली आणि माझे प्रश्न त्यांना पाठक साहेब म्हणून प्रिन्सिपल सेक्रेटरी होते पाणी पुरवठ्याला, त्यांना त्यांनी बोलवून घेतलं. त्यावेळेस ते आमचे नगरविकास मंत्री होते, त्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि सांगितलं की ह्यांनी जे मांडतात ते विषय समजून घ्या. आणि पाणी पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं. माझी त्यांची अर्धा तास जवळजवळ डिबेटिंग चालू होती. त्या अधिकारी म्हणत होते नाही असं करता येणार नाही, मी म्हणत होतो असंच करावं लागेल. आणि साहेब ऐकत होते दोन्ही बाजू, पण साहेबांच्या लक्षात आलं की हे काम होणं गरजेचं आहे. त्यांनी त्या अजितदादांना फोन करून सांगितलं. त्यात आमचं आघाडीचं त्या मंत्रिमंडळ होतं आणि अजितदादाला फोन करून सांगितलं महेश कोटेंनी सोलापूरचा दुहेरी पाणी पुरवठ्यासाठी काही निधी मागितलेला आहे, तर त्यात तातडीने आपण लक्ष घाला. आणि लगेच मला 2 दिवसात अजितदादांचा परत फोन आला आणि त्यांनी मला स्पेशल मीटिंग लावली. आणि त्या स्पेशल मीटिंगमध्ये अजितदादांनी दुहेरी पाईपलाईनसाठी 200 कोटी रुपये त्यात मंजूर केले आणि यावर्षी 100 आणि पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये 100 कोटी देऊ असं त्यांनी हे केलं. आज आपण बघतोय महाविकास आघाडीचं सरकार असताना पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री झाले ना, तेव्हा ते कुणाचा आशीर्वाद होता? तो तुमचा आशीर्वाद होता. आणि सोलापूरच्या मायबाप जनतेचं ते पालकमंत्री होते, तेव्हा ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. आणि पहिल्यांदा जेव्हा ते मुख्यमंत्री म्हणून 40 वर्षापूर्वी ह्या आपल्या सोलापूरमध्ये आले, या मायबाप सोलापूरच्या जनतेने फुलांच्या पाकळ्या घातल्या होत्या, त्याच्यावरनं पवार साहेबांची गाडी घेतली होती. आई मला सांगते फार जुने आणि प्रेमाचे गुण आले. सोलापूरची आणखीन एक महत्वाची ओळख की आपलाही हक्काचा एक मुख्यमंत्री ज्याचं खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये, ते म्हणजे आपल्या सगळ्यांचे सुशीलकुमार शिंदे साहेब. शिंदे साहेबांना आणि काँग्रेस पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की ज्याचा उल्लेख तुम्ही भाषणामध्ये केला की काल रेवंत रेड्डी इथे येऊन गेले. रेवंत रेड्डींचे माझे जे आज तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत अतिशय कौटुंबिक संबंध. आम्ही दोघं एकत्र खासदार झालो. कौटुंबिक संबंध, मैत्री, एक हक्काचा भाऊ काँग्रेसमधला माझा म्हणजे रेवंत रेड्डी. आणि मी जाहीरपणे काँग्रेस पक्षाचे आणि शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार मानते की काल त्यांनी जो आपल्या पक्षाचा मान सन्मान केला त्याबद्दलही त्यांचे मी मनपूर्वक आभार. आणि हे इलेक्शन आपले शिवसेनेचे बंधू कुठे सगळे आहेत? इथे आपलेही उद्धव ठाकरेजी, सोनियाजी आणि आदरणीय पवारसाहेब या सगळ्यांनी एका विचाराने महाराष्ट्रासाठी आपण एक मूठ बांधली, ज्याला आपण प्रेमाने महाविकास आघाडी म्हणतो. आपल्याला महाविकास आघाडीची सत्ता आणायची आहे, परिवर्तन घडवायचं या राज्यात. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस याच्या शेजारचं बटन दाबायचंय ही विनम्र विनंती मी आज खरं तर करायला. आज काय परिस्थिती आहे राज्यात? मोठ्या संख्येने आमच्या महिला भगिनी इथे बसले. महिला मला कुठेही भेटल्या की एकच गोष्ट सांगतात, काय काही करा, महागाई कमी करा. हे बघा मान हलवता येत नाही. महागाई झाली आहे की नाही? एका हाताने तुम्हाला 1500 रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने 2200 रुपये तेलाच्या डब्याचे केले की नाही? मला केले. ते आमच्या भावांना पण माहिती आहे, कारण का घरी गेल्यावर बायको म्हणते महागाई झाली काहीतरी करा. ही शब्द तुम्हाला देतो. अरे तुतारी घुमणार. मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे. मी नेहमी सगळ्यांना सांगते एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल, पण विश्वास कमी होता नाही. मी तुम्हाला शब्द तुमची बहीण देते की 5 वर्ष, एक नाही 5 सलग वर्ष उद्धवजी, आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिलाय की महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या मूलभूत गरजा ज्या सुविधा आहेत, मीठ असेल, साखर असेल, तेल असेल, तांदूळ असेल, पीठ असेल, या सगळ्या गोष्टी 5 वर्ष आपलं सत्ता आहे तोपर्यंत त्याची किंमत स्थिर ठेवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीची आहे.